तर बाई हॅकरची एंट्री झालेली आता. व्हिडिओ सुरू करण्याआधी मी पुणे पोलीस व महाराष्ट्र पोलीस यांचे खूप खूप आभार मानतो. मी स्वतः हे अनुभवले. विद्यार्थी आणि पोलीस एकमेकांशी किती कोऑपरेटिव्ह होती पूर्ण आंदोलनात आलेले. खरंच सॉल्यूट आहे. जय हिंद. तर आजचा ब्लॉग सुरू करतो मी. तर भावांनो, आवाज बसला ओरडू. पुण्याचा प्रोटेस्ट एकदम खरंच राव, एकदम म्हणजे एकदम खतरनाक सुरू आहे. हे प्रोटेस्ट पूर्ण पुण्याचा शांती देख हा भाई देख पूर्ण शांतपणे प्रोटेस्ट सुरू आहे. हे आहे आपलं पुणे. इकडे तर नेक्स्ट लेवलच काहीतरी सुरू आहे. हलक्या बिलग्या आणल्या तिकडे तो वाजवायला आणि नाचायला. तर हे आहे भाई आमचं पुणे. तर भावांनी अशा प्रकारे खूप छान प्रकारे बनवले. 226 रेजिग्नेशन क्यों नहीं दे पाते, देता पगले और भाई एक नंबर. भाई एक मिनट, मुझे देश की ड्यूटी बुला रही है क्योंकि नीट अखबार लीक हो गया है. मेलोडी भावा संपल्या काय मेलोडी? सगळ्या संपल्या भावानं. माझ्यासाठी एक पण नाही ठेवली राव. असलं असते का कुठं? इतने बुरे दिन लाये युवराज सेवेची नेक्स्ट लेवल की क्रिएटिविटी भाई. काय असो, भावाने एकदम बरोबर लिहिलंय. जर बाई फटका एक जरी लागला ना, सकाळी बसता बी येणार नाही. पाठीमागे कोणीतरी चुकीच्या घोषणा देत आहेत. त्यांना विनंती आहे, हा मोर्चा भूतून भविष्य असं झालेलं आहे आणि खूप याचा मोठा इफेक्ट दिल्लीवर पडणार आहे. त्यामुळं हा मोर्चा कुठल्याही परिस्थितीत शेवटच्या क्षणी चुकीचं काही होऊन द्यायचं नाही. सर्वांनी आजूबाजूला जे चुकीच्या घोषणा देत असतील त्यांना विनंती करा हात जोडून की चुकीच्या घोषणा देऊ नका. आपल्याला न्याय पाहिजे, आपल्याला राजीनामा पाहिजे आणि त्याबाबतच फक्त घोषणा द्या. मी पुन्हा एकदा सांगतोय, हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा नाही, कुठल्याही संघटनेचा नाही, तो सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा आहे. वंदे
भाऊ या प्रोटेस्ट मध्ये पाणी वाटप करत आहे. खरंच हॅट्स आहे. आणि त्या ताई बोलत असताना मला माझी बहीण आठवली. कारण या नीटमध्ये तुम्ही सगळे या ठिकाणी जमलात, त्याचा व्हिक्टीम माझी स्वतःची बहीण पण आहे. मित्रांनो, माझ्या बहिणीला ज्या पेपरमध्ये 500 मार्क मिळवणं पण कठीण असते, 675 मार्क होते. माझ्या बहिणीला 675 मार्क होते. पण या घोटाळ्याने तिचा एवढा मॉरल डाऊन झाला. त्याच्यानंतर रिनीट जी झाली त्याच्यामध्ये तिला 300 मार्क पण नाही. मग याच्यामध्ये चुकी कुणाची आहे? याच्यामध्ये चुकी कुणाची आहे? याच्यामध्ये चुकी कुणाची आहे? कलेक्टर साहेब, तुम्हाला माझ्या हृदयातल्या जर वेदना कळत असतील तर सांगा त्या नरेंद्र मोदीला की माझ्या बहिणीचा मॉरल, माझ्या बहिणीचा आत्मविश्वास कोण देणार? कलेक्टर साहेब, मोदीला कोण सांगणार माझ्या बहिणीच्या वेदना? आज एवढ्या मोठ्या संख्येने बहिणी इथं माझ्या उपस्थित आहेत. त्या सर्वांमध्ये माझी मला बहीण लढताना दिसते. हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति. त्यामुळे आता हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित न राहता त्यांचे पालक, त्यांचे मित्र, त्यांचे बंधू, त्यांचे भगिनी या सर्वांपर्यंत हे आंदोलन झालेलं आहे. त्यामुळे आपल्यापैकी काही पुणेकर या ठिकाणी उपस्थित आहे. मी फिरोज पंडोळ सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत मांडावं. तत्पूर्वी आपल्या काही व्हॉलंटियर्सला विनंती आहे, आपण मागपर्यंत जावं, मागे व्यवस्था बनवून ठेवावी. कोणी काही वेगळ्या प्रकारचे नारे देत असतील तर त्यांना थांबवावं, पोलिसांशी संपर्क साधावा आणि व्यवस्थेचं सगळं व्यवस्थित करावं. मी पंडोळ सरांना विनंती करतो. मी सांगू इच्छितो की आम्ही सर्व जे 40-45 वर्षाचे लोक आहोत, आम्ही ॲक्च्युली बेशुद्ध झालो होतो, पण तुमच्या युवा पिढीने आम्हाला जागवलेलं आहे. आणि असं जगवलेलं आहे की आमच्या बॅकसाईडवर लात मारून जगवलेलं आहे आणि आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे. चालू करा, चालू करा. जमलेली हजारोची गर्दी येणाऱ्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवणार आहे. अरे तुम्ही आम्हाला दहशतवादी म्हणता, आतंकवादी म्हणता, हे सरकार, ही व्यवस्था येऊन बघितलं. हे कोण आहे? हे भगतसिंगांचे, चंद्रशेखर आझादांचे वारस आहेत. हे स्वतःच्या हक्क आणि अधिकारासाठी इथं एकत्र आले. अरे ही काही दारू पाजून पैसे देऊन आणलेली गर्दी नाहीये. हे दुसरं युद्ध आहे जे शिक्षण व्यवस्थेमधल्या भ्रष्टाचाराविरुद्ध इथल्या तरुणाईनं छेडलेलं आहे. नीट मध्ये पेपर फुटी झाली, 22 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. या देशामध्ये जेव्हा मुलगा मुलगी जन्माला येते तेव्हा माईबाप म्हणतात की माझा मुलगा मुलगी डॉक्टर होणार. ते स्वप्न तुम्ही लोकांनी उद्ध्वस्त केलंय. आणि तुम्ही जर आम्हाला उद्ध्वस्त करणार असाल तर आम्ही देखील तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय थांबणार नाही. नमस्कार. काय म्हणतो भावा? काय नाही भावा, कसं काय नाही, एकदम मस्त. तू कसं आहेस? मस्त निवांत. तर कुठून आलो? मी आलोय धनकोडीतून. आणि तुम्ही कुठून आले? आम्ही तर
भाई PCMC वरून आलेत. तर तुमचं कसं म्हणतात काल तर मला काही यायला जमलं नाही, पण तुम्ही काल होता तर कालचा रिस्पॉन्स कसा आहे? छान होता, पीसफुल प्रोटेस्ट चाललेलं होतं आणि सगळं एकदम चांगलं होतं. आता पण तुम्ही बघितलं तर एकदम सगळे एनर्जेटिक आहे, सगळे सपोर्ट करतात एकमेकांना. बट आज कालपेक्षा पण जास्त लोक आणि जास्त सपोर्ट करतात. हळूहळू लोकांना पण कळायले जे आपण तरी सध्या इंस्टाग्राम वगैरे आपल्याला त्याच्यावर करते, न्यूजवाले तर काय आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे काय विषय ते. पैसे खाल्ले सगळ्यांनी. पैसे खाल्ले. इन्कलाब जिंदाबाद. 3 नीट ड्युटी पेपर लीक झालेले आहेत मागच्या 4 वर्षांमध्ये. मागच्या 4 वर्षांमध्ये 52 पेपर लीक झालेले आहेत. 52 उत्तरं मागायची नाहीत, अकाउंटेबिलिटी मागायची नाही. देशद्रोहीत सगळे जमा झालेले आहेत. प्रत्येकाच्या हातात तिरंगा आहे. तिरंगा तो खांद्यावर घेऊन मिरवतो, शानने मिरवतो. आज प्रत्येक घोषणेनंतर तो भारत माता की जय म्हणतोच. भारत माता की अरे यार पहले बाकी आपकी नजर बुरा लग रहा है. हाँ, देश बेचने वाले सब कुछ तो बेच दिया यार. मेरे तो अभी आप जल्दी से मोदी के साथ शादी कर लो. शादी नहीं देने के लिए बोलो. मन की बात हम तुमसे करेगा, हम लोग की स्टूडेंट की गांड नहीं मारेगा. अरे उसको कार देने के लिए बोलो. दी जाए पब्लिक को. मोदी गार्ड छोड़ दो. मेरे भाई PCMC की पब्लिक खरंच यार पुण्यातलं जे आंदोलन झालंय ते एवढं पीसफुल झालंय ना, म्हणजे जे स्टुडंट आहेत ते पण पोलिसवाल्यांना थोडंसुद्धा काही म्हणत नाहीत किंवा कोणचा अपोजिट शब्द बोलत नाहीत कोणालाच. आणि पोलीस पण खूप छान प्रकारे रिस्पॉन्ड करतात. हेच तर असताना यालाच तर म्हणतात पीसफुल प्रोटेस्ट. बा कुठून आलाय? कुठून आलाय? झील कॉलेज. झील कॉलेज. यो ब्रो झील कॉलेज तर भाऊ स्पेशल झील कॉलेज वरून आलाय. ॲडव्हर्टाईज झील इन्स्टिट्यूट ऑफ चांगलं हो. हा झील कॉलेज होत आहे म्हणून. ₹1 की पेप्सी. ₹1 की पेप्सी. लवड्यानं ओके डन मला बीप टाकावं लागणार व्हायरल. इकडं तर काहीतरी वेगळं सुरू आहे भाई प्रोटेस्ट. अंगेन गात्रम नयने गात्रम न्यायेन राज्य लवणेन भोज्य. थँक्यू. तुम्ही काय म्हणून इच्छिता? इन्कलाब जिंदाबाद. भाई हे काय तर भाऊ आपल्या आंदोलनात आलेत तर काय म्हणणार? सर्वांना प्रथम क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, इन्कलाब जिंदाबाद. आम्ही सर्व CGP दिपके सरांच्या सोबत आहोत. जोवर तक धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोवर तक आम्ही सर्व भारतीय या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी घेतलेला आहे. जोवर तक धर्मेंद्र प्रधान राजीनामा नाही देत तोवर तक आम्ही त्याला सोडणार नाही.
हे भारतातला सर्वात शेवटचा नागरिकाचा इशारा आहे. प्रथम भारतीय, अंत ही भारतीय आहे. सुट्टी देत नव्हते, पण आय केअर सो मच अबाउट दिस नेशन. आय केअर फॉर द बेटरमेंट ऑफ कंट्री. म्हणून मी माझ्या बॉस सोबत भांडणं करून त्यांच्या अपोज मध्ये जाऊन मी आज इथे आलेली आहे. जस्ट फॉर द फ्युचर ऑफ द किड्स आणि फॉर द बेटरमेंट ऑफ कंट्री. मी पण नाईट शिफ्ट आहे. आज बऱ्याचशा कंपन्या सुरू असणार, पण बरेच लोक इथं म्हणजे ऑफिस मधून सुट्टी घेऊन मिळत नसली तरी सुद्धा आले. ही मुलगी त्यातलं उदाहरण आहे. तू काय बोलतो? मी सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट करत जॉब करायचा आहे. जॉब नाही भेटणार कारण काही खरं नाही आहे देशाचं. ही सरकार असल्यावर काहीच करत नसणार. इस्तीफा द्यायला पाहिजे आणि सर्वांना मोकळं करायला पाहिजे. कम से कम नाही त्याला लिहिता वाचता येत नाही. मी सेल्समध्ये जॉब करतो, ऑनवरती ही बॅग आली सोबत. हो इकडे मी प्रायव्हेट सेक्टरला सेल्समध्ये जॉब करतो. ही माझी बॅग सोबत आहे. वर्किंग आहे तुम्ही वर्किंग मी नाईट आज मोर्चामध्ये आहे. या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की एज्युकेशन सिस्टीम सुधारली पाहिजे, राजीनामा मिळाला पाहिजे आणि ही एक पहिली पायरी आहे जी की या विद्यार्थ्यांची मागणी आहे. आणि आपण जर या मागणीकडे तुम्ही बघत नसाल आणि 25 दिवसानंतर सुद्धा जर तुम्ही ते ट्विट करत असाल तर मग या मोर्चाला आणखीन तोडो होण्यापासून कोणी रोखतो. काम कर. देखा की या प्रोटेस्टमध्ये कुणाची एनर्जी लो नाही आहे. सगळे हाय पिचवर बोलत आहेत. सगळ्यांना आपलं म्हणणं ठामपणे मांडायचं आहे. स्वतःहून कॅमेरा समोर येत आहेत. आता ही मुलगी घरात मला मारतील असं म्हणून सांगते, पण ते कॅमेरा समोर येऊन सांगते कारण की तिचं काहीतरी म्हणणं आहे. आज माझ्यासमोर बरेचसे तरुण दिसत आहेत, इथं वेगवेगळे ब्लॉगर्स पण दिसत आहेत. एक मुलगी आहे जिला हातामध्ये काहीतरी पकडलेलं आहे. ऍक्शन आहे भाई, ऍक्शन और अचीवमेंट. अरे बाप रे बाप. त्याच्यासाठी चष्मा आहे आणि ती लिपी आहे ती धुरंधर मध्ये दाखवली आहे. ती टाकावं लागेल याच्यावर. ती शाई टाकावं लागेल आणि ती चष्मा घ्यावा लागेल. बरोबर हो. सर तुम्ही कुठून आलात? कुठून आलात तुम्ही? आम्ही इथं पिंपरी चिंचवडला राहिलो. तुम्ही पूर्ण फॅमिली आलात वाटतं. तर सर खरंच खूप आपल्या स्टुडंटचं मनोबल वाढवण्यासाठी इथे आलेले आहेत. सर आणि मॅडम पण आल्यात. तर त्यांचं खरंच खूप स्वागत आहे आणि असंच असा आमच्याशी पाहिजे, आमच्यासोबत तुमचा पाठिंबा असू द्या कारण की मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. मोठ्यांचा आशीर्वाद पाहिजे. थँक्यू सरकार, you are about me, not our future. Let's go. Take a photo. Do it. Hey, come on, bro. Mike के लिए shout out. Come on. Mike मेरी जान. Mike. नहीं सहेंगे. पेपर लेंगे कि नहीं सहेंगे. नहीं सहेंगे. पेपर बदल लेंगे नहीं सहेंगे. इंकलाब जिंदाबाद. काय जाण्याची वेळ झालेली आहे आता. हे जे जेनजी ज्यांना कोणी सिरियसली घेत नव्हतं त्यांना आता सगळे सिरियसली घेतील. हा जेनजी एकदा मैदानावर उतरल्यावर काय करू शकतो हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि स्पेशली थँक्स टू पुणे पोलीस की ज्यांनी ही सुव्यवस्था राखली आणि खूप खूप कोऑपरेट केलं विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांनी पण त्यांना पण कोऑपरेट केलं आणि हा पूर्ण आंदोलन शांततेपूर्ण पार पाडला. याबद्दल खरंच सर्वांचे खूप खूप आभार आणि सल्यूट आहे सगळ्यांना. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन ब्लॉग येत राहतील पुढे. बाय बाय. स्टे सेफ अँड स्टे हॅपी, स्टे हेल्दी.